रोजचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे. रोज भाजी चपाती बनवण्याचा पण कंटाळा आला आहे. तर काहीतरी मस्तपैकी झणझणीत टेस्टी आणि मस्तपैकी छान काहीतरी पोटभरीचा आणि एकदम पौष्टिक असा ब्रेकफास्ट स्नॅक्स नाश्ता म्हणून आपण छानपैकी बनवणार आहोत. काय बनवणार आहेत चला तर पुढे बघूयाच की नक्की काय बनवणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण मस्तपैकी त्यासाठी कांदा कट करून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि बटाटा घेतला आहे. बटाट्याच्या छानपैकी मस्त बारीक एकदम पातळ स्लायसेस करून घ्यायचे आहे. कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. एकदम छान झटकीपट आणि मस्तपैकी आपला पदार्थ आपण बनवणार आहोत बरं का. नक्कीच ट्राय करा. छानपैकी हे बघा असं मस्त आपण बटाटा पातळपणे कट केला आहे, म्हणजे तो शिजायला पण जास्त त्रास होत नाही, पटकन छान शिजतो. हे बघा अतिशय छान पातळ मस्त स्लायसेस केलं आहे. हो, अशी मस्तपैकी पूर्वतयारी केली की मग आपण फोडणी घालायला रेडी. आणि जो आपण पदार्थ बनवणार आहोत ना तो इतका छान आहे की टेस्टी आहे ना की सगळे एकदम त्यांना छान आवडीने खातात. तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात. ब्रेकफास्ट किंवा कंटाळा आला ना तर बायका पटकन एकदम झटकीपट 5 मिनिटातच रेडी होऊन पोटभर जेवणसुद्धा त्याने करू शकतात. असला मस्त पदार्थ आहे. त्यासाठी मस्तपैकी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी घातली आहे. ती डाळली की छानपैकी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत. मस्तपैकी ते तडतड तडतड तळले गेले त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा पण जरा तांबूस रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. हे बघा मस्तपैकी कांदा टाकायचा आहे, कांदा परतून घ्यायचा आहे. बटाटे स्वच्छ धुवून टाकायचे आहेत. टोमॅटो पण घालायचा आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे. बघा मस्तपैकी एकत्रितपणे छान मिक्स करून घ्यायचे. आपल्याला पण रोज रोज भाजी चपाती सगळ्या या गोष्टी बनवून कंटाळा येतो ना, म्हणून छानपैकी पटकन मुलांच्या टिफिनसाठी पण झटकीपट आपण देऊ शकतो. आणि कधीतरी बाहेरनं आलं गडबडीत पटकन भूक लागली आहे तर पोटभर सुद्धा आपण खाऊ शकतो. कढीपत्ता घालायचा आहे मस्त तेलामध्ये तडतड मस्त त्याचा खूप छान सुगंध येतो. तो पण झाला तळून की साईडला करून द्यायचा आहे मस्त. हे बघा छानपैकी हे सगळं तळून झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा स्वच्छ धुतलेला आहे. तो पण जरा तेलामध्ये एखादं मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि स्लायसेस पातळ केल्यामुळे शिजण्यासाठी पण खूप काही त्रास होत नाही किंवा खूप वेळ लागत नाही. त्यामध्ये छान घालायचं आहे हळद घालायची आहे आणि मस्तपैकी चवीसाठी आणि झणझणीत आणि टेस्ट येण्यासाठी काळा मसाला घालायचा आहे. मी लाल मसाला अजिबात घातला नाही, छानपैकी काळा मसाला घातला आहे. तुम्हाला पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही स्पायसी पाहिजे असेल तर थोडासा मसाला जास्त घालायचा आहे. मीडियम पाहिजे असेल तर 1 ते 1.5 चमचा पुरेसा होतो. आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातले. टोमॅटो पटकन शिजतात त्यामुळे छानपैकी एकत्रित ते सगळं मिक्स केलं आहे. आणि त्यानंतर या फोडणीवरती पाणी घातलेलं आहे. हे बघा यावरती चवेपुरतं मस्त मीठ घालायचं आहे. मिठाशिवाय तर चव नाही म्हणून छानपैकी मीठ घातलं आहे. आणि कोथिंबीर हिरवीगार मस्त कट करून स्वच्छ धुवून कोथिंबीर घालायची आहे. आणि या फोडणीला छानपैकी उकळी आली. हे बघा छानपैकी आपली मस्तपैकी फोडणी उकळली आहे. असं सगळं एकत्रित मस्तपैकी आपण मिक्स केलं आहे. आणि नंतर यामध्ये आपण आता घालणार आहोत हे बघा या मस्तपैकी उन्हाळ्यात आपण ज्या बनवतो की नाही छानपैकी शेवया. या गहू आणि रवा मिक्सच्या शेवया आहे, एकदम मस्त लागतात. आपण ह्या काही तेलात वगैरे फ्राय करून घेतलेल्या नाही आहे, पण अतिशय मोकळ्या टेस्टी सुंदर आणि भन्नाट लागतात. कशा तुम्ही बघा आता या मस्तपैकी फोडणीला जर उकळी आली आणि त्यामध्ये आपण ह्या टाकल्या आहेत नंतर छान एकत्रित मिक्स करायचं आहे. आणि वरतून मस्त असं गावठी तूप घ्यायचे आणि छानपैकी भरभरीत 1-2 चमचे मस्त घालायचे आणि एकत्रित मिक्स करायचे. फक्त 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि आपल्या एकदम सुंदर टेस्टी शेवया तयार होतात. आता या शेवयामध्ये तुम्ही गोड शेवया पण खाल्ल्या असतील, त्या एकदम झटकीपट बनतात. पण तिखट शेवया आणि त्या आपण फोडणीच्या एकदा तुम्ही नक्की अशा ट्राय करून बघा. खूप मस्त आणि सुंदर एकदम चविष्ट असला वास येतो आहे खमंग. एकच नंबर, तोंडालाच पाणी सुटतं आहे काय सांगू तुम्हाला. आणि एक अजिबात त्याचा गचका होत नाही बरं का, अशा चिकचिक होत नाही, गचका होत नाही, अतिशय मोकळं. हे बघा किती सुंदर एकदम. हे बघा खायला पण असल्या भन्नाट आणि टेस्टी लागतात ना. मुलं पण आवडीने खातात, पोटभर पण खाल्लं जातं
तुम्ही पापडासोबत लोणच्यासोबत छानपैकी मस्त टेस्ट करून एकदम मस्त सगळ्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतात. तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या फोडणीच्या शेवया ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा करतात ते पण कळवा. तेल टाकून तुम्ही फ्राय करून जरी बनवत असाल तर नक्की एकदा अशा तुम्ही ट्राय करून बघा. आणि हे बघा एकदम मोकळ्या सुटसुटीत आणि सुंदर आणि टेस्टी, चवेला तर अतिशय भन्नाट. हे बघा, वाव, लोणच्यासोबत तोंडी लावायला आणि एखादा पापड जर भाजला किंवा तळला ना, एकच नंबर. त्या मस्त दिवसाचं काम एकदम फस्त. पोटभर तुम्ही ब्रेकफास्ट, स्नॅक्स किंवा लंच किंवा डिनर म्हणून पण खाऊ शकतात. हे बघा, करा बघू. वाव, गरमागरम फोडणीच्या शेवया तयार झाल्या आहे. चला तर मग पटकन आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.